20 मार्च 1927ला विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्याचं पाणी खुलं करून दिलं। जगाला हेवा आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा ह्या क्रांतिकारी लढ्याची जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली। या ऐतिहासिक पर्वाला 98 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे महाडच्या क्रांतिभूमीमध्ये राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होत आहेत। चौदार तळ्यावरती येणाऱ्या अनुयायांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, तसंच प्रशासनाकडून अचूक आणि नीटनेटकं नियोजन व्हावं ह्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ ऑल इंडिया म्हणजेच आठवले गटानं रायगड जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात महाड शासकीय विश्रामगृहामध्ये घेतली। यावेळी महाड चौदार तळे आणि क्रांतिभूमी परिसराची पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावाही घेतलाय। 20 मार्चला महाडच्या चौदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन भव्य आणि ऐतिहासिक होणार असा विश्वास रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना आणि आवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांनी केलं। यावेळी रिपाई रायगड जिल्ह्याचे तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकाऱ्यांची बैठक झाली, काय नेमकं ठरलंय नियोजन? 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा पाणी प्राशन करून जी क्रांती बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली, ते पाणी गुराढोरांसाठी सवर्णासाठी सगळ्यांसाठी खुलं होतं, परंतु फक्त दलितांसाठी ते पाणी खुलं नव्हतं। आणि ते बाबासाहेबांनी या ठिकाणी पाण्याला स्पर्श करून ती क्रांती केली आणि या क्रांतीचा 98वा वर्धापन दिन 20 मार्च रोजी साजरा होत असताना या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच समाज कल्याणचे मंत्री आणि रायगड जिल्ह्यातील 7 आमदार, 2 कॅबिनेट मंत्री, दोन्ही खासदार या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। आज महाडच्या या ठिकाणी नियोजनाची बैठक पार पडली। कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आहे रायगड जिल्ह्याची, या कार्यक्रम यथोचितपणे पार पाडावा। खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांनी दलित प्रांताच्या कार्यकाळापासून चालू केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत असताना इथे अभिवादन करण्यासाठी आज हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून किंवा देशातून लोक येत असतात आणि येणाऱ्या सर्व अनुयायांची या ठिकाणी कुठेही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने सगळी आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे। प्रशासनाने देखील केलेली आहे। प्रशासनाला आम्ही आवाहन केलं आणि प्रशासनाने सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। येणारे त्या रायगड जिल्ह्यातील 7 आमदार, 2 कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदरणीय साहेब असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी अभिवादन सभेला येणार आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। जय भीम।